लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अंतिम टप्पा 1 जून रोजी पार पडेल आणि 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. शेअर मार्केटची अशी धारणा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 3ऱ्या खेपेला पंतप्रधान पदाची शपथ घेतील. या धारणेनुसार विविध संस्थांच्या ओपिनियन पोल्सद्वारे एक पद्धतशीरपणे असं वातावरण निर्माण करण्यात आलं की नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही. हे अतिशय म्हणजे ज्यांनी केलेलं ते वातावरण होतं. शेअर मार्केटचं याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे? शेअर मार्केट असं थेट कोणाला काही सांगतं का? तर याचं काही नसतं. शेअर मार्केटमध्ये हजारो गुंतवणूकदार असतात आणि त्यातही 2 महत्त्वाचे गुंतवणूकदार म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल FII इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे 2 मोठे गट शेअर मार्केटमध्ये सक्रिय असतात. त्याशिवाय अनेक म्हणजे ज्याला आपण म्हणू इंडिव्हिज्युअल जे हे असतात रिटेल इन्व्हेस्टर्स तेही असतात. पण सर्वाधिक परिणाम जो होतो तो प्रामुख्याने फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांचा होतो. शेअर मार्केटमध्ये रोज हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात एकूण 16 दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये 28,635 कोटी रुपयांची उलाढाल झाली. म्हणजे दिवसाची उलाढाल 1,500 कोटींपेक्षा अधिक होते. कोणता राजकीय पक्ष सत्तेत येणार वा कोणता राजकीय पक्ष सत्तेत यायला हवा हे यावरती या शेअर मार्केटची उलाढाल बरीच मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. कारण त्यानुसार देशाची त्यानंतर आर्थिक धोरणं विषय ठरतात. आर्थिक धोरणं व्यापारी धोरणं ही त्यानुसार ठरतात आणि मग त्याप्रमाणे त्या धोरणांनुसार कोणत्या क्षेत्रातल्या कंपन्यांवरती त्याचा भलाबुरा परिणाम होईल यानुसार गुंतवणूकदार निर्णय घेत असतात. गुंतवणूकदारांनी हजारो कोटी रुपये डावावर लावलेले असतात. त्यामुळे निवडणूक निकालांबाबतचे त्यांचे अंदाज, अपेक्षा आणि आकांक्षा याची चर्चा मी आज करणार आहे. नमस्कार, द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. UBS नावाची एक आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म आहे. या फर्मने भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल या संबंधातला एक विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला. हा अहवाल त्या संस्थेच्या अर्थतज्ज्ञांनी विविध घटकांचा म्हणजे वेगवेगळे जे फॅक्टर्स असतात त्याचा आढावा घेऊन तयार केला आहे. 27 मे रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालामध्ये याची 1, 2, 3, 4 संकल्पचित्र मांडण्यात आलेली आहेत. पहिलं कोणतं? पहिला सिनारिओ असा आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं तर शेअर मार्केटमध्ये तेजी येईल. दुसरं काय? तर भाजपला निसट्ट बहुमत मिळेल परंतु मित्र पक्षाच्या साहाय्याने भाजपला सरकार स्थापन करता येईल. तसं झालं तर शेअर मार्केटमध्ये तेजी उसळणार नाही परंतु मंदीही येणार नाही. भाजपला स्पष्ट वा निसट्ट बहुमत मिळालं नाही आणि मित्रपक्षांच्या साहाय्याने सरकार स्थापन करावं लागलं तरी आर्थिक, व्यापारी आणि औद्योगिक धोरणांचं सातत्य कायम राहील. त्यामुळे शेअर बाजारामध्ये फारशी पडझड होणार नाही असं हा अहवाल सांगतो. मात्र इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर शेअर बाजार कोसळेल आणि हजारो कोटी रुपयांचं नुकसान होईल असं भाकीत या संस्थेने केलेलं आहे. आता ही जी संस्था आहे ही आंतरराष्ट्रीय आहे आणि त्यामुळे ते अशी भाकीतं करतात परंतु त्याची सत्याचं सत्यता किंवा ते वास्तव काय आहे आपल्याकडचं तर एक तर ही म्हणजे UBS सारखी संस्था आंतरराष्ट्रीय असते त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोर ते आडाखे असतात. म्हणजे साधारणपणे मॉडेल असतं ते पश्चिम युरोप आणि अमेरिकेतल्या अर्थव्यवस्थेचं असतं. आता अमेरिका आणि पश्चिम युरोपमध्ये जवळपास 70 ते 80% लोकसंख्या ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असते. त्यामुळे त्या देशांमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार येणार, त्या पक्षाची धोरणं काय असणार, त्यानुसार आपल्याला गुंतवणुकीवरती किती परतावा मिळणार याबाबत लोक कमालीचे संवेदनशील असतात. पण भारतात मात्र अशी स्थिती नाही. संपूर्ण देशातली केवळ 7 ते 8% संपत्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे भारतातील शेअर बाजारावर खरं तर जगातल्या कोणत्याही मोठ्या घडामोडींचा वा राजकीय उलथापालथींचा फार प्रभाव पडत नाही. 2008 साली जी म्हणजे अमेरिकेमध्ये जे घर कर्जाचा घोटाळा झाला म्हणजे सबप्राईम लोनचा
आणि त्यामुळे जगातले अमेरिकेतले आणि त्यामुळे जगातलेही अनेक शेअर बाजार कोसळले. परंतु भारतीय शेअर बाजारावरती त्याचा फारसा परिणाम झालेला नव्हता. अगदी हिंडेनबर्ग रिपोर्ट जरी प्रसिद्ध झाला, तो प्रसिद्ध झाल्यानंतरही भारतातल्या शेअर मार्केटवरती त्याचा काही फारसा परिणाम झालेला नव्हता. आणि दुसराच आहे की भारतातला शेअर मार्केट हे काही आंतरराष्ट्रीय मार्केट नाही आहे. म्हणजे टेस्ला असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल किंवा ॲमेझॉन असेल, यांच्या शेअर्सची खरेदी विक्री भारतामध्ये होत नाही. भारतामध्ये ज्या भारतीय शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या लिस्टेड आहेत, ज्या सूचीमध्ये रजिस्टर्ड आहेत किंवा नोंदणीकृत आहेत, त्यांच्याच शेअर्सची खरेदी विक्री भारतीय शेअर मार्केटमध्ये होते. त्यामुळे ॲक्च्युली आणि दुसरं असं की या फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत मग ते खरेदी करतात, परंतु फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सवरती भारतीय शेअर बाजार आता अवलंबून नाही आहे. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सही आहेत, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्यांचंही बऱ्यापैकी आता हे आहे, म्हणजे स्थान आहे. आणि त्यामुळे ते शेअर बाजारामध्ये या दोन म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स यांच्यामधल्या स्पर्धेमुळे शेअर बाजारामध्ये एक बऱ्यापैकी स्थैर्य किंवा स्टॅबिलिटी असते. म्हणजे लोकसभा मतदानाचे पहिल्या 3 टप्प्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी मोठ्या प्रमाणावरील त्यांच्याकडच्या शेअर्सची विक्री केली, परंतु त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक फार घसरला नाही. याचं कारण असं की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी मोठ्या प्रमाणावरती खरेदी केली. त्यामुळे UBS सारख्या फर्मचे जे अहवाल असतात त्याकडे जरा म्हणजे थोडं म्हणजे यानेच बघायला पाहिजे, संशयानेच बघायला पाहिजे, किंवा त्याच्यात म्हणतात ना ते थोडं त्यांनी त्याच्यात काहीतरी तिखट मीठ लावलेलं आहे हे ध्यानात धरूनच त्याच्याकडे बघायला पाहिजे. मुद्दा त्यातला असा आहे त्या अहवालामधला की ते असं सांगतायत की नरेंद्र मोदी आणि भाजप यांना स्पष्ट बहुमत मिळालं तर शेअर बाजारात उसळी मारेल. नरेंद्र मोदी आणि भाजप यांना निसट्ट बहुमत मिळालं तरी शेअर बाजारामध्ये फार काही उसळी मारली नाही, तेजी नाही आली तरी मंदीही येणार नाही. आणि अगदी समजा इंडियाच्या म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मदतीने त्यांना एक म्हणजे ते जे घटक पक्ष आहेत यांच्या मदतीने सरकार स्थापन करावं लागलं तरी शेअर बाजार घसरणार नाही. पण शेअर बाजार केव्हा घसरेल तर कारण हे होईल ना, सातत्य असेल धोरणातलं, आणि इंडिया आघाडीचं सरकार आलं तर मात्र शेअर बाजार कोसळेल आणि मोठा अनर्थ होईल असं ते सांगतायत. हे असं का सांगतायत? हे धोरणातलं सातत्य म्हणजे नेमकं काय आहे याची जरा तपासणी करायला पाहिजे. भारतीय शेअर बाजारामध्ये जवळपास म्हणजे एकूण सुमारे 5,000 कंपन्या लिस्टेड आहेत. म्हणजे या 5,000 कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री भारतीय शेअर मार्केटमध्ये होते. त्या कंपन्यांच्या नफ्यामध्ये वाढ झाली तर अर्थातच शेअरवरती मिळणारा लाभांश वाढतो आणि त्यामुळे त्या शेअर्सची विक्री होते. आता मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्यामुळे शेअर बाजारातील 5,000 कंपन्यांच्या नफ्यात 187% वाढ झालेली आहे, असं दावा विवेक कौल या अर्थतज्ञांनी लाईव्ह मिंट या वर्तमानपत्रातल्या त्यांच्या लेखामध्ये केलेला आहे. आता 5,000 कंपन्यांच्या नफ्यामध्ये 187% वाढ होऊनही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती देशाचा विकास झाल्याचं दिसत नाही. म्हणजे काही मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण झाला आहे असं दिसत नाही. त्यातही म्हणजे एवढ्या 10 वर्षामध्ये अजूनही 80 कोटी लोक समजा मोफत रेशनवरती अवलंबून असतील तर तो देशाचा आर्थिक विकास झाल्याचं दिसत नाही. कॉर्पोरेट टॅक्समध्ये घट झाल्यामुळे एकंदर काय झालं, कॉर्पोरेट टॅक्समध्ये घट झाल्यामुळे काय झालं आहे तर आयकराचा म्हणजे वैयक्तिक आयकराचा वाटा जो आहे तो वाढलेला आहे. म्हणजे आता तुम्ही या संबंधामध्ये द हिंदू या वर्तमानपत्रामध्ये जो डेटा प्रसिद्ध झाला आहे तो पहा, तुमच्या असं लक्षात येईल, तो बघितल्यानंतर कळतं की 2023-24 मध्ये करसंकलनात आयकराचा वाटा म्हणजे गेल्या वर्षी एकूण करसंकलनात आयकराचा वाटा 28.1% होता तर कॉर्पोरेट टॅक्सचा वाटा 26% आहे. हे बघा, म्हणजे कॉर्पोरेट टॅक्सचा वाटा कमी होत चाललेला आहे आणि याचा वाटा वाढत चाललेला आहे. द प्रिंट या कंपनीने वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये दिलेल्या लेखी उत्तराचा हवाला देऊन म्हटलेला आहे की भारतात सुमारे 7.5 कोटी लोक आयकर भरतात. याचा साधा अर्थ असा आहे की एकूण करसंकलनात कॉर्पोरेट टॅक्सपेक्षा GST आणि वैयक्तिक आयकर याचा वाटा मोठा आहे आणि हेच भारतातल्या आजच्या आर्थिक विषमतेचं सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणजे राहुल गांधी यांनी तर
याच्यामध्ये तर म्हणजे आता निवडणूक प्रचाराच्या दरम्यान ठिकठिकाणी असा जाहीर आरोप केला की केंद्र सरकारने 22 कॉर्पोरेट कंपन्यांचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं. 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. आणि ते असं सांगतात की त्यामुळे हे सरकार जे आहे हे मूठभर जी म्हणजे कॉर्पोरेट आहेत यांच्या हितसंबंधांची राखण करणारं आहे. सामान्यांना या सरकारामध्ये म्हणजे केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारमध्ये सामान्य लोकांना गरिबांना काही स्थान नाही. आणि त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की म्हणजे काँग्रेसचा जो जाहीरनामा आहे ज्याला ते वचनपत्र म्हणतात त्या न्यायपत्रामध्ये या देशाच्या संपत्तीच्या एकंदर पुनर्वाटपावरती मोठा भर देण्यात आलेला आहे. आता हे पुनर्वाटप कसं गरजेचं आहे तर तुम्ही आता तो द हिंदू या दैनिकात प्रसिद्ध झालेला हा आलेख पहा. अप्रत्यक्ष करामध्ये म्हणजे अप्रत्यक्ष कर म्हणजे ते प्रत्येकजण देतो ना. म्हणजे मी कोणती वस्तू विकत घेतली तर त्याच्यावरती GST कापला जातो. पूर्वी सेल्स टॅक्स होता पण आता GST आहे. तर तो मी कोणती म्हणजे गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो प्रत्येकाकडून तो अप्रत्यक्ष कर घेतला जातो. या अप्रत्यक्ष करामध्ये ही 1980 पासून त्याच्यामध्ये सातत्याने घट होत आलेली आहे. परंतु गेल्या दशकात म्हणजे तो आलेखच पहा गेल्या दशकामध्ये म्हणजे मोदी राजवटीमध्ये या अप्रत्यक्ष करामध्ये वाढ होत गेलेली दिसते. आणि तीच गोष्ट ज्याला प्रत्यक्ष कर म्हणतो या प्रत्यक्ष करामध्ये गेल्या ही होती की ते प्रत्यक्ष कर 1980 पासून वाढताना दिसतात. परंतु मोदी राजवटीमध्ये या प्रत्यक्ष करामध्ये घट व्हायला लागलेली आहे. याचा साधा अर्थ असा आहे की सामान्य नागरिकांवरचा कराचा बोजा वाढतो आहे आणि मोदी सरकार मूठभर कंपन्यांना मोकळं रान देत आहे. कॉर्पोरेट कंपन्यांची पसंती म्हणूनच मोदी सरकारला आहे आणि म्हणूनच सर्व कॉर्पोरेट कंपन्या आणि शेअर बाजार विविध संस्थांनी केलेल्या ओपिनियन पोलवर शेअर बाजारातल्या गुंतवणुकीची समीकरणं मांडत आहेत. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. दुसरं म्हणजे अशी एक नोमुरा नावाची एक आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. ती विविध प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवते. या कंपनीच्या अहवालानुसार म्हणजे लाईव्ह मिंट या दैनिकाने तो अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. सदर अहवालात नोमुरा कंपनीने विविध ओपिनियन पोल्सचा हवाला देऊन म्हटलेला आहे की भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येईल. आता ते वेगवेगळे अंदाज बघा. गेल्या वर्षी किती त्यांनी दिला आहे 411, त्यानंतर झाला 377 आणि आता 272. एवढ्या जागा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी जिंकेल. त्यामुळे आर्थिक धोरणात सातत्य राहील. साहजिकच शेअर मार्केटमध्ये तेजी राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडच्या एका मुलाखतीमध्ये असा दावा केला की 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकी असेल. वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्र यांनी ओपिनियन पोलचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा केला. त्यामुळे देशामध्ये भाजप म्हणजे मोदी आणि भाजप यांची हवा असल्याचं वातावरण निर्माण करण्यात आलं. मुख्य प्रवाहातल्या एकाही वृत्तवाहिनीने किंवा वर्तमानपत्राने जमिनीवरील वास्तवाची चिकित्सा करून ही ओपिनियन पोल्स दिशाभूल करणारी आहेत याकडे लक्ष वेधलं नाही. म्हणजे नंतर जेव्हा आता वातावरण स्पष्टच झालं की बाबा आता या आत्ताची जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये कोणतीही एक लाट अशी दिसत नाही, देशव्यापी लाट नाही, ती मोदी विरोधीही नाही किंवा मोदीवादी लाट नाही, हे स्पष्ट झालं. परंतु तरीसुद्धा या ओपिनियन पोल्सचा जो काही हा होता म्हणजे त्याच्यामधली जी गडबड होती त्या म्हणजे ज्याला पोलखोल म्हणायचं किंवा त्याबाबतचं एक हे आव्हान देणं आणि नेमका अंदाज काय असेल घेणं हे काम केवळ योगेंद्र यादवच निष्ठेने करत राहिले. आणि पण म्हणजे आता 4 तारखेला निकाल काही लागवत म्हणजे ते आपल्याला माहिती नाही. परंतु शेअर बाजाराची जी अटकळ आहे त्यानुसार समजा निकाल लागले तर आणि मोदींच्या नेतृत्वाखाली खरोखर सरकार स्थापन झालं तर मूठभर कॉर्पोरेट कंपन्यांचं उखळ पांढरं होईल. ही बाब शेअर मार्केटचा कानोसा घेतल्यावर स्पष्ट होते. धन्यवाद. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. इंडी जर्नल या चॅनलला सबस्क्राईब करा. हा कार्यक्रम शेअरही करा. स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा. धन्यवाद.